नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशम आनंदी वल्लभम। तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या अनंत शुभेच्छा। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचं हे जन्मोत्सवाचं 750वे वर्ष आहे। त्यानिमित्ताने महाराष्ट्रभर वेगवेगळे अनेक आध्यात्मिक उपक्रम सुरू आहेत। त्याच अनुषंगाने या गणेशोत्सवाच्या निमित्ताने सुद्धा आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील माऊलींनी जे वाङ्मय गणेश साकारलेला आहे त्या वाङ्मयी गणेशाचं, वाङ्मय स्वरूपी गणेशाचं चिंतन या व्हिडिओच्या मालिकेच्या माध्यमातून करणार आहोत। त्या अर्थाने माऊलींच्या ज्या ज्ञानेश्वरीतील ओव्या आहेत त्या ओव्यांचं चिंतन आपल्याला या उपक्रमाच्या माध्यमातून करायचं आहे। तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माऊलींनी जो वाङ्मयरूपी गणेश साकारलेला आहे त्या गणेशाच्या वर्णनाच्या ज्या काही महत्त्वाच्या ओव्या आहेत त्या ओव्यांमध्ये पहिल्या क्रमांकाची ओवी अर्थात ज्ञानेश्वरीच्या आरंभाला माऊलींनी जे काही वर्णन केलेलं आहे, गणेशाचं मंगल केलेलं आहे, त्या मंगलातील ही ओवी आहे। तर चला मग आपण वेळ न घालवता त्या ओवीचं विवरण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया। ओवी अशी आहे। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। आपल्या भारतीय संस्कृतीचा जर विचार केला तर कोणतंही शुभ कार्य सुरू करत असताना आपण त्या कार्याच्या आरंभाला मंगल करत असतो। हाती घेतलेलं कार्य यशस्वीपणे पार पाडावं, त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं विघ्न उत्पन्न होऊ नये आणि कार्य सिद्धीला जावं याकरता मंगल करण्याचा संप्रदाय अर्थात मंगल करण्याची आपल्या भारतीयांची परंपरा आहे। मग ते कोणतंही सर्वसामान्यही कार्य जरी असेल तर त्या सर्व कार्यांच्या आरंभाला आपण वंदना करत असतो, मंगल करत असतो। त्यामध्ये गणपती बाप्पांचं पूजन हे सर्वात आधी आपण करत असतो। हाच प्रघात स्वीकारून आता हे मंगल जे आहे ते अनेक प्रकारचं आहे। शास्त्रामध्ये सांगितलेलं की जे वस्तुनिर्देश रूप आहे, नमस्कार रूप आहे, आशीर्वाद रूप आहे, परंतु नंतर याच्यावर आपण पुन्हा कधीतरी प्रकाश टाकूया की मंगल काय आहे आणि मंगलाचे प्रकार कोणते। सध्या तरी आपल्याला या फक्त माऊलींच्या नमनाच्या ओव्या बघायच्या आहे आणि थांबायचं आहे। चला तर मग आपण सुरुवात करूया। पहिल्या क्रमांकाची ओवी आहे ओम नमोजी आद्या। माऊली या ओवीच्या माध्यमातून गणेशाचं, वाङ्मयी गणेशाचं वर्णन करत असताना तो वाङ्मयी जो गणेश आहे त्या गणेशाला वंदन करतात आणि वंदन करताना माऊली म्हणतात की हे ओंकार स्वरूप परमात्म्या। सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी ओम या अक्षराची योजना माऊली करतात। आता ओम ह्या अक्षराची योजना का, ओम ह्या अक्षराचं काय महत्व आहे तर असं म्हणतात की ओंकाराश्च शब्दश्च द्वावैतो ब्रह्मण पुरा कंठम भित्वा विनिर्यातो तस्मान मांगलिका उभव। ज्यावेळेस ब्रह्मदेव सृष्टीची उत्पत्ती करतात त्या सृष्टीच्या उत्पत्तीच्या आरंभालाच ब्रह्मदेवाच्या मुखातून ओंकार आणि अथ हे दोन शब्द बाहेर पडतात। मग ब्रह्मदेवाच्या मुखातून सर्वात पहिल्यांदा बाहेर पडलेला शब्द ओम असल्यामुळे तो मंगलवाचक आहे आणि म्हणून माऊलींनी सुद्धा या ठिकाणी ओम या शब्दाने मंगल साधलेला आहे। दुसरं, ओम हा जो शब्द आहे हा जसे इतर सामान्य शब्द असतात त्या प्रकारचा ओम हा शब्द नाही। मग ओम हा शब्द काय, ओमित्येकाक्षरम ब्रह्म। ओम म्हणजेच एकाक्षर अशा प्रकारचं ब्रह्म आहे। एका अक्षरामध्ये संपूर्ण ब्रह्मतत्व सामावलेलं आहे। ब्रह्मतत्वाचं जे काही चिन्ह आहे किंवा ब्रह्मतत्वाची ओळख जर करून द्यायची असेल तर त्याच्याकरता ओम या अक्षराचा वापर केला जातो। म्हणून ओम या अक्षराचा अर्थात ओंकारचा माऊली या ठिकाणी वर्णन करतात आणि तो जो परमात्मा आहे तो सुद्धा ओंकार स्वरूप आहे अर्थात मंगल स्वरूप असा गणपती बाप्पा आहे किंवा परब्रह्म तत्व घ्या, काहीही घेतलं तरी काही हरकत नाही। कारण माऊलींच्या दृष्टीने माऊली हे तात्विक दृष्टीने सर्व गोष्टींकडे बघतो आणि तात्विक दृष्टीकडे बघत असल्यामुळे त्यांना सहजच ते गणेशाला ओंकाराच्या रूपाने पाहतात आणि म्हणून त्याला माऊली म्हणतात हे ओम नमोजी आद्या, हे ओंकार स्वरूप असलेल्या परमात्म्या तुला नमस्कार असो। नमोजी, नमोजी, नमो म्हणजे नमस्कार, जी म्हणजे आता आदरार्थी हा शब्द वापरला जातो। जसं की
एखाद्याला मोठ्याला नावाने हाक मारायची असेल तर त्याच्या नावापुढे जी जोडला जातो, तसा हा परमात्मा सगळ्यांपेक्षा मोठा आहे, सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. त्या उद्देशाने जी या अक्षराची त्या ठिकाणी योजना माऊलींनी केली आहे. त्यानंतर पुढे माऊली म्हणतात, वेद प्रतिपाद्या. हा जो ओंकार स्वरूप परमात्मा आहे तर तो कसा आहे? वेद प्रतिपाद्य आहे. अर्थात वेदानं ज्याचं प्रतिपादन केलेलं आहे, वेद ज्याच्या प्रतिपादनाकरता पुढे गेला पण खऱ्या अर्थाने वेदालाही त्याच्याबद्दल बोलता आलं नाही, अशा प्रकारचा जो वेद प्रतिपादित आहे, वेद प्रतिपाद्य अशा प्रकारचा तो परमात्मा आहे. जय जय स्वसंवेद्या. आणि तो परमात्मा स्वसंवेद्य अशा प्रकारचा आहे. स्वसंवेद्य म्हणजेच काय तर स्वप्रकाशमान अशा प्रकारचा आहे. अर्थात त्याच्या प्रकाशनाकरता इतर कोणत्याही गोष्टीच्या गरज पडत नाही. तो स्वतःचं प्रकाशन करणारा असा परमात्मा आहे. या उलट त्याच्या प्रकाशानेच सर्वजण प्रकाशित होतात. सर्व ज्या प्रकाशमान वस्तू आहेत त्या परमात्म्याच्या प्रकाशानेच प्रकाशित होतात. जसं की भगवान गीतेत म्हणतात की यच्चंद्रमसी यच्चाग्नौ तत्तेजो विद्धिमामकम. चंद्रामध्ये, अग्नीमध्ये, सूर्यामध्ये जे काही तेज आहे ते तेज माझंच आहे, म्हणून तो स्वसंवेद्य अशा प्रकारचा आहे. तो प्रकाशरूप आहे, ज्ञानस्वरूप आहे, म्हणजेच तो स्वसंवेद्य अशा प्रकारचा तो परमात्मा आहे. जय जय स्वसंवेद्या. आत्मरूपा हे आणि वास्तविक जर पाहिलं तर तो गणेश अर्थात परब्रह्म परमात्मा ओंकार स्वरूप आहे, वेद प्रतिपाद्य आहे, स्वसंवेद्य आहे. आणि तो माझ्याहून भिन्न आहे का तर नाही. तो माझंच स्वरूप आहे, तो आत्मरूप आहे, माझ्याहून तो भिन्न नाही. तात्विक दृष्ट्या विचार केला तर तो परमात्मा आणि मी एकच आहे. म्हणून आत्मरूप अशा गणेशाला माऊली म्हणतात जय जय. त्याचा जय जयकार असो. स्वसंवेद्या आत्मरूपा. तो स्वसंवेद्य असलेल्या परमात्म्याला, आत्मरूपाला, गणेशाला मी वंदन करतो, कारण तो या सृष्टीचं अधिष्ठान आहे. आणि मी जे काही आरंभिलेलं हे ज्ञानेश्वरी रूपी धर्मकीर्तन आहे ते सिद्धीला जावं अशी कामना अर्थातच माऊली या ओवीच्या माध्यमातून भगवान गणेशाकडे करतात. पुनश्च तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या अनंत शुभेच्छा. या व्हिडिओच्या मालिकेच्या माध्यमातून आपण असंच ज्ञानेश्वरीच्या या ओव्या ज्या आहेत त्या ओव्यांचं चिंतन, त्याचबरोबर जेवढं शक्य होईल त्या गणपती बाप्पाचं सुद्धा, त्याच्या तात्विक स्वरूपाचं सुद्धा वर्णन अनेक छोट्या छोट्या ग्रंथांच्या माध्यमातून, छोट्या छोट्या स्तोत्रांच्या माध्यमातून आपण करणार आहोत. आता आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं निश्चित आपण यातून करणार आहोत. जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल, काही महत्त्वपूर्ण वाटत असेल तर निश्चित तुम्ही तुमच्या मित्रमंडळींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करू शकता. रामकृष्ण हरी.